नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 8 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा 9वा अध्याय आपण आज सुरू करणार आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. श्री ओम तत्सत श्री कृष्ण प्रसन्न. श्री ओम तस्य श्री कृष्ण प्रसन्न. सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु अमरपती अनुभव तोची एरावती. स्वानंद मंदे भद्रा जाती उन्मत स्थिती डुल्लत. उपदेशाचे वज्रतीख छेदी संकल्प विकल्पाख. जड जीवते पर्वत देख निदस्थानी सम्यक स्थापिसी. विवेकाचे परिजात वैराग्य सुमनी घमघमीत. मुमुक्ष भ्रमर रिघोनी तेथ आमोद सेविती चित्सुख. उपशम तोची बृहस्पती विश्वासये तुझा निकटवर्ती. त्यासी मानीसी अतिप्रीती तो सभे प्रति सदस्य. कृपा कामधेनूची खिल्लारे श्रद्धावस्था चेनी हुंकारे. ओळल्या ओरसा चेनी भरे ते दुभते पुरे भागवता. सतेज चिंतामणीचे खडे सभोवती लोळती चहुकडे. भक्त न पाहती तयाकडे. चरण सुरवाडे सुखावले स्वर्गागणाष्टमा सिद्धी. तुझ पुढे नाचती नाना छंदी. त्या ते दास न पाहती त्रिशुद्धी. मंदबुद्धी भाळले समसाम्य समान आढळ तुझे सिंहासन. सदिच्छान सज्जिदानंदाची गादी जाण तिथी सुखासन पे तुझे. पावावया तुझ्या पदाप्रती साधन चतुष्टय संपत्ती. जोडोनिया याजक यजिती प्रत्यग्रावृत्तीचे यागे. जे मन होमिताती सावधानी ऐसे भक्त भजन देखोनी. तिने भावार्थ योगे संतोषोनी. निजपदात्नी तू होशी. त्यासी निजात्मता देऊनी बैसवीसी निजासनी. मरणे विना मर करुणी अपतनी स्थापिसी. इंद्रा अहल्येसी व्याभिचारू तुझ वृंदेशी दुराचारू. इंद्र झाला सहस्त्रनेत्रू तू सर्वांगे सर्वत्र देखना. इंद्रासी दैत्य करीती दीन त्याचे पद घेती हिरोन. तुझ भक्त करीती प्रसन्न पदचिंतन ते घेती. ककुस बैसला इंद्राचे स्कंदी. गुरुवास बैसला तुझ्या खांदी. इंद्र वर्ते विष्णूचे बुद्धी तू भक्त छदी वर्तसी. रावणे बंदी घातले इंद्रासी तुझ बळीने राखिली द्वारासी. इंद्रयाची याग अवदानासी तू भूमिदानासी याचिता. इंद्रासी अग्निमुखे प्राप्ती तुझ विश्व तोमुखी तृप्ती. ऐसा सद्गुरु तू कृपामूर्ती अमर चक्रवर्ती गुरुराया. तुझी करावी विनवनी तव तेथे न रिघे वाणी. वाणी प्रकाश तुझेनी वक्तवदनी तू सत्य. एका एक जनार्दनी तो जनार्दन वक्ता वदनी. ऐसा वचना माझी प्रवेशोनी ग्रंथ करणे करविता. तेथे मुळी विनिमाली हंता. अहं दौडूनी तू कवी करता. एका जनार्दनू अभंगी सूता अभंगता गुरुचरणी. त्या गुरुचरण प्रसादे गुरुची लक्षणे विनोदे. वाखानिली यथाबोधे यदु संवादे अवधूते.
मागे अष्टमाध्यायाच्या अंती असता पिंगलेसी एकांती विवेक वैराग्य निवृत्ती निज सुख प्राप्ती पावली. जव जव अपरिग्रह होणे तव तव निज सुख पावणे हेची प्रस्तुत बोलणे तेने ब्रह्माने बोलिजे. ब्राह्मण म्हणे रायासी परिग्रहो जयापासी वाढते दुःख तयासी अरणीशी चढवडी. कुटुंब परिग्रहाचे आसक्ती कपोता निमाला दुर्मती आता एकाएकी परिग्रहो करीती तेही पावती दुःखाते. गृह परिग्रहे गृहस्था पाषाण वृत्तिकेची ममता काडी कारणे कलहो करिता हृदता सांडिती. निसंगा परिग्रहो लागला कैसा शिष्य संप्रदाय घाली फासा शास्त्रपुस्तक संग्रहवशा वाढवे आशा मठाची. त्या मठ शिष्याचे सांत्वन करीता अत्यंत होय दीन मग परिग्रहाचे अपशमन अपरिग्रही जाण करिता ती. त्या मठाची आशा शिष्य संप्रदाय वशा कलहो लागे अपेसा विरोधू संन्यासा परिग्रहे. परिग्रहो जिनोनी गाढा लंगोटी त्याजुनी झाला उघडा नागवे माथा घेऊन निघडा लाविल्या झाडा शिंपित. त्या वृक्षाचे कोणी पान तोडी त्यासी आक्रोशे कलह मांडी. थोर परिग्रहाची साकडी दुःखी पिढी सर्वाते. आवडी केला जो परिग्रहो तो उपजवी दुःख कलहो. हा होता सी अनुभव वैराग्य पहा हो उपजेना. ऐशी परिग्रहाची कथा देखोनी देखना जो ज्ञाता. आसक्ती सांडोनी सर्वथा अकिंचन पंथा लागला. प्रपंच अनित्य नाशवंत तेथील संग्रह काय शाश्वत. ऐसे विवंशूनी समस्त अकिंचन चिंत ते झाले. परिग्रहा माझी गाडा देह परिग्रहाचा खोडा. मिथ्यात्वे फोडी रोकडा तो विवेके गाडा ज्ञाता. जेथ देह परिग्रह मिथ्या झाला तो अनंत सुखाच्या घरा आला. ज्या सुखाची अंत नवचे केला त्या पावला निज सुखा. परिग्रहो दुःखवंतू हा कुररी गुरुत्वे वृत्तांतू. तू सांगेन सांदतू उपहास हे अवधूतू बोलिला. तव राजा मनी चमत्कारला म्हणे मी राज्य परिग्रहे गुंतला. देह परिग्रहे बंदी पडला पाहिजे केला हा त्यागू. ऐसा राजा सवैराग्यू करू पाहे सर्व त्यागू. श्रवणे झाला तो सौभाग्यू होय योगू निज ज्ञाना. कुररी गुरुत्वे जाना परिग्रह त्याग विवंचना. आनावयाजी मना सादर श्रवणा करीतसे. कुरर बोली जे टिटवा पावला मेष कवळू बरवा. तिने तेछेची भक्षावा तो लोभ स्वभावा ठेविला. ते आमिष देखोनी अफार बळी जे निरामिष कुरर. ते धावी नले अतिसत्वर लहान थोर मिळोनी. हिरोनी घेऊन वाहती बाळे हे जाणोनिया ते पुढे. पळता देखोनी एक वेळे त्वरे तात्काळे वेढिला. त्या आमिषची चाडा थोर मांडला झगडा.
मारू लागे फडफडा चहूकडा निष्ठुर, एक झडपी ती पंखी, एक चपेटे हानिती नखी, एक विदारी ती मुखी, परमदुःखी होतसे आमिष कवळे गुंतले मुख, मारिता देऊ न शके हाक, खस्ता व्यस्त करिता देख, बोलावया मुख त्या नाही. हे माझे स्वजाती पहाहो, सांडोनिया सुदृद भाओ, मज का करू आले अपाओ, तो अभिप्राओ विवंचे. मने माझी या दुःखासी मूळ, मज पाशील आमिष कवळ, तो त्या जो निया तात्काळ सुखी सुनिश्वळ बैसला. जेथ आमिष कवळू पडे, तेथ कलहाचा गोंधळू मांडे, परस्परे फुटती मुळे, ठेची ती तोंडे एरा. आमिष त्याजोनी बैसला देख, तो पाहे कलहाचे कौतुक, मूळ परिग्रहो तेथे दुःख, परमसुख त्यागिता. माझ्या गोपुरे धवळारा, धनधान्य नानांबरा, रत्ने पावल धनपुत्रदारा, हा समुदायो खरा परिग्रहो. या समस्त परिग्रहाचे मूळ देहबुद्धी गा केवळ, हेची अभिमाने सबळ, सर्वांस मूळ अभिमानू. तो अभिमानू जे सांडे, ते प्रपंचाचे मूळ खडे, मूळ छेदिल्या जेवी उलंडे, अतिप्रचंडे तरुवर. अभिमान देहबुद्धी जीवन, देहबुद्धी संगास्तव गहन, उभय संगूतो अयतन, निवासस्थान परिग्रहो. एव अन्योन्य अपेक्षक एरेरावश्यक, याचे त्यागी परमसुख, अति दुःख तो परिग्रहो. परिग्रह त्यागाचे मूळ जाण, आधी त्या जावा अभिमान, तिने विन त्यागू तो विटंबन, केल्या जाण होईल अभिमान सहित सकळ सांडे. ते पडती सुखाचे पाय माडे, ते सुख न बोलवे तोंडे, शब्द मुरडे लाजुनी, अभिमान जाऊन वर्तन, कैसे राया मनसी जाण, ते अर्भक गुरुत्व लक्षण, तुझ संपूर्ण सांगेन. बाल माझे तुझे न म्हणे, उच नीच काही नेने, या लागी मान तेने, सुखे सहाने सर्वथा. ती मासाचेनी बाळके, मानू कोण हे नोळखे, अपमानू तोही न देखे, आपुलेनी सुखे क्रीडत. दुजेपणा ते नातळे, बालक आपुलियांची लीळे, आपणियाशीच खेळे, आपुलेली मेळे आपण. देह गेहाची चिंता, बाळासी नातळे सर्वथा, स्वभावेची निश्चितता, चिंतकथा त्या नाही, न देखता दुजी स्थिती. बाळका आपुली आपनिया प्रीती, आपुली आपनिया अतिरती, तेसी गती योग्यासी प्रपंचाचे भान, सत्यत्वे नाही जाण, या लागी मानापमान, दोन्ही समान तयासी. चित्री चेनी सापे खादला, तो चित्री चेनी अमृते वाचला, तेवी जिन्या मरण्या सुखला, निश्वळ ठेला निर्द्वंद्वे. ग्रह दारा पुत्र चिंता, हे समूळ मिथ्यवार्ता, स्वदेहो सत्यत्वे असता, तरी करू लाहता चिंतेते.
भवमूळ कल्पना जाण, ते कल्पना मनाधीन, ते मन स्वरूपी झाली अलीन, तेव्हा वस्तुचिंतन सर्वत्र तेने स्वरूपानुसंधाने, सुखे क्रीडंतु चिंतने, क्रीडा देवयोगे करणे, देहाभिमाने विरहित, पाओनी निज सुख प्राप्ती, मन आदी इंद्रिये उपरमती, अनुभवी स्फुरेना वृत्ती, समाधी बोलती या नाव, तेची स्वरूपी ठेवूनी मन, बाह्य स्फूर्तीचे स्फुरे भान, ते दशागायुत्थान, साधुजन बोलती, उंबऱ्यावरी ठेविला दिवा, तो जेवी देखे दोही सवा, तैसी उत्थान दशा जीवभावा उभय स्वभावा देखनी, लवण जळा समरसता, तेवी स्वरूपी विरवूनी चित्ता, समाधी व्युस्थान हानीलाथा निज स्वरूपता पावनी, त्यासी कोणाचा मानापमान, गृहपुत्र चिंता करी, कोण स्वरूपी हारपले मन, निज समाधान पावला, मने विन जे विहरण, ते बालकाच्या ऐसे जाण, दैव योगे चलन वलन, वृत्तीशून्य वर्तत, थोर चिंतेचा वर्त, जेथ ब्रह्मादिक बुडत, ते आवर्ती दोघे मुक्त, परिसंशित यदुवीरा, दोघा नाही द्वैतभान, दोघे नेनती मानापमान, दोघे सुखे सुखसंपन्न, दोघे मने विन वर्तती, एकासी पुढे भेटेल दुःख, दुजेनी जिंतिले सुख दुःख, एकासी मुग्धतेचे सुख, दुज देख निज ज्ञान, पाहता बाळकाचे ठाई, गुप्त वासना असे देही, ते अंकुरी जोनी पाही, अवश्य पायी घालील, तैसा नव्हे योगिया गुणातीत, जो पूर्णानंदे भरित, त्यासी सुखदुःखाची मात, नाही जगात सर्वथा, देही दिसे जीव, वर्तत तो ठेवी झाला गुणातीत, ऐसे मनसी तो वृत्तांत, एक साध्य सांगेन, साधके सेवूनी साधुजन, वाढविला सत्वगुण, वाढलेनी सत्वे जाण, ज्ञान साधन साधिलेनी ज्ञान साधने, छेदी रजतमाची विधाने, जे मोहम्मतेची दारुणे, उभय भोगजन्ये क्रमठा, एव वाढलेनी सत्वोत्तमे, निर्दळली रजतमे, सत्व एकलेपने नेमे, स्वये उपशमे ते जाना, जव जव काष्ट संभार से, तव तव अग्नी जाळी उल्हासे, सरलेनी काष्टलेशे, अग्नी प्रवेशे निज तेजी, ऐसी जिनोनी गुणावस्था, योगी पावला गुणातीतता, त्यासी न बाधी भव व्यथा, प्रलय कल्पता झालिया, ज्या सुखासी नाही अंत, ते सुख स्वरूपे झाले प्राप्त, ते देही वर्तता देहातीत, चित्ता वावर्त त्या नाही, एकाकी जाहल्या विन, तत्वता ते अवस्थान चढे हात, ऐची विशी नृपनाथा कुमारी गुरुकथा सांगेन, कोणी एके कुमारीसी, घरी राखण ठेवून तिसी, पिता माता स्वगोत्रेसी, गेली यात्रेसी कुळदेवा, ते कुमारीचे विवाह लग्न, पूर्वी नेमिले होते जाण,
त्या निश्चया लागी ब्राह्मण घरा संपन्न पै झाले. पुसती घरी आहे कोण, लाजे नवरी घरी धरी मौन. त्यासी न देता दर्शन, पूजा विधान ते मांडी. वातायन द्वारा आसने, दिधली समस्ता कारणे. गंधाक्षता सुमने पाने, दिधले मौने उपचार. देखोनी पूजेचे विधान, जानो सरले ते ब्राह्मण. घरी नोरीची आहे जाण, हे चतुर लक्षण तिचे. त्याच्या पाहुणेरांची चिंता, उशिरा येईल माझी माता. ते काळी साळी सडिता, विलंबू सर्वथा होईल. ऐसे विचारूनी जाण, साळी काढू रिघे आपण. ते कर्डन काळीचे विधान, चतुर लक्षण परियेसी. घाओ घालिता कांडना, उठी झंस्कार करकना. तेने नांदेला जोनी, जाना विचारू मना माझी करी. या शंखवलयांचा ध्वनी, पडेल पाहुण्यांची कानी. ते अत्यंत लाजमज लागुनी, नववधू कांडती बेसली. त्यांच्या कानी ध्वनी न पडे, कांडन तरी चाले पुढे. ऐसे विचारोनी रोकडे, कंकणाकडे पाहिले. पाहता दिसे ते अबला, विचार वृद्धा होनी आगळा. करीचा कंकन खळाळा, युक्ती वेल्हाळा व विभागी. जरी कंकन फोडू आता, तरी ते मुहूर्तीच अशुभता. शतायू हो माझा भरता, न फोडी सर्वथा या हेतू. अति बुद्धिमत्त ते कुमारी, हळूची कंकणे उतरी. ते ठेवी न जतनेवरी, राखे करी दोन्ही कंकणे उरवूनी. कांडू बैसली काढणी, दोही माझी उठे ध्वनी. एकोणी कानी लाजली.